हर हर महादेव. शिवपुराणातील आजची कथा अत्यंत विलक्षण आणि विचार करायला लावणारी आहे. या कथेमध्ये ब्रह्मदेवाच्या मनात निर्माण झालेल्या कामभावनेमुळे ते आपल्या कन्येच्या रूपाकडे आकर्षित झाल्याचे वर्णन येते. असं नेमकं का घडलं, या प्रसंगामागे कोणता गूढ अर्थ दडलेला आहे, यापुढे या घटनांचा परिणाम काय झाला, ही संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच ऐका. ओम नमः शिवाय. शिवपुराणामध्ये रुद्रसंहिता सतीखंडामध्ये नारदाने ब्रह्मदेवाला म्हणाले, हे विधाता, शिवजीच्या कृपेने तुम्ही सर्वज्ञ आहात. सदाशिव जोगी आहेत, परंतु त्यांच्या मनात विवाहाचा विचार कसा निर्माण झाला? सती शिवपत्नी कशी झाली? दक्षावर रागून तिने आपल्या देहाचा त्याग कसा केला? पुन्हा ती हिमालयाची कन्या कशी झाली? पार्वतीने कशा प्रकारे कठोर तपश्चर्या केली? तिचा शिवजीबरोबर विवाह कसा झाला? शिवजीच्या अर्ध्या शरीरावर तिला स्थान कसे प्राप्त झाले? भगवंताचे अर्धनारी नटेश्वर रूप काय आहे? ह्या सर्व गोष्टी आपण सांगाव्यात, ही नम्र प्रार्थना. ब्रह्मदेव म्हणाले, संध्या ही माझी कन्या. तिचे अलौकिक सौंदर्य असे पाहून मी कामपीडित झालो. त्यावेळी महायोगी रुद्रांनी माझा धिक्कार केला आणि पितृधर्माचे स्मरण करविले. त्यानंतर ते कैलास पर्वतावर निघून गेले. मी मायेने मोहित झालो होतो, त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात वैरभाव निर्माण झाला. मी शक्तीची आराधना केली. महादेवांना मोहित करण्यासाठी दक्षापासून सतीची निर्मिती केली. दक्षसुता उमा हिने कठोर तपश्चर्या केली व रुद्राची पत्नी झाली. दोघांचा प्रपंच सुखाने सुरू होता. यानंतर शिवजींच्या मायेने दक्षेच्या मनात अहंकार निर्माण झाला. ते रुद्राची निंदा करू लागले. त्यांनी एक मोठा यज्ञ केला. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मला श्रीहरींना, देवांना व अनेक ऋषीमुनींना आमंत्रणे दिली, परंतु रुद्र आणि सती यांना बोलविले नाही. तरी देखील तिने वडिलांना आयोजित केलेल्या यज्ञास जाण्याचे ठरविले. रुद्राने समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु सतीने हट्ट सोडला नाही. रुद्राला घेऊन सती वडिलाच्या यज्ञात आली, परंतु तिला कोणीच मान सन्मान दिला नाही, विचारले देखील नाही. रुद्राबरोबर कोणी बोलवले नाही. सतीचा हा अपमान सहन झाला नाही. तिने धगधगत्या यज्ञकुंडात उडी मारून सर्वांसमोर देहत्याग केला. सतीच्या देहत्यागाची वार्ता ही शंकरांना कळाली. त्यांनी गणासहित वीरभद्रालाही तेथे पाठवले. त्यांनी दक्षाचा शिरच्छेद केला व त्याचे मस्तक यज्ञकुंडात टाकले. पुन्हा वीरभद्र गणासह कैलासावर आला. त्यांनी महादेवास सर्व वृत्तांत सांगितला. सर्व देवतांनी शिवजींची स्तुती करून दक्षाला जिवंत करण्याची विनंती केली. शिवजींनी दक्षाला जिवंत केले. पुन्हा यज्ञ केला. सर्वांनी रुद्राची पूजा केली. तीच सती पुढे हिमालयाची कन्या झाली. तिचे नाव पार्वती असे. तिने कठोर तपश्चर्या करून पुन्हा शिवांना पती बनून वरले. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, हे विधाता, शिवचरित्रात भगवती सतीचे महत्त्व अधिक जादा आहे, तरी कृपया विस्तारपूर्वक चरित्र सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ही विस्तारपूर्वक कथा भगवान शंकरांनी विष्णूला सांगितली. तीच पावन कथा मी तुला सांगतो. विष्णू भगवान शंकर निर्गुण निराकार होते. उमेशी विवाह केल्यावर ते द्विरूप झाले. ते सगुण बनले आणि शक्तिशाली झाले. त्याच्या उजव्या अंगातून विष्णूची उत्पत्ती झाली, डाव्या अंगातून माझी उत्पत्ती झाली, हृदयातून रुद्राची उत्पत्ती झाली. तेव्हापासून सदाशिवांची ब्रह्मा, विष्णू व रुद्र अशी 3 रूपे क्रमशः सृष्टीकर्ता, पालनकर्ता व संहारकर्ता म्हणून प्रसिद्ध झाली. शिवजीची तपस्या करून मी सूर, असुर व देवगण आदी निर्माण केले. प्रजापती व देवसृष्टींचे उत्पन्न केले. त्यामुळे मला फार समाधान प्राप्त झाले. मी प्रभावशाली मानसपुत्रांना निर्माण केले. तसेच माझ्या मनापासून अत्यंत मनोहर रूप असलेली कन्या निर्माण झाली. तिचे नाव संध्या. ती मंत्रजप करीत असे. तिच्या सौंदर्याने मुनिजन मोहित होऊन लागले. माझ्या मनापासून एक पुरुषही निर्माण झाला. तो अतिशय अद्भुत असा होता. त्याची अंगकांती सुवर्णासमान होती. त्याचे संपूर्ण शरीर हे बांधेसूद आणि लोभस होते. त्याच्या श्वासोच्छवासातून देखील सुगंध प्रगट होत होता. त्याच्या अंगावर केसराच्या उटीचा सुवास होता. त्याने माझ्याकडे पाहिले, मला नमस्कार केला. तो म्हणाला, तुम्ही खरोखर शक्तिशाली आहात. आता माझे कार्य सांगा. मला अनुरूप असे स्थान सांगा आणि अनुरूप पत्नी द्या.
त्याचे ते बोलणे ऐकून मी अतिशय आश्चर्यचकित झालो. थोडा वेळ मी काहीच बोललो नाही. मग मी त्याला म्हणालो, हे भद्रपुरुष, तू आपल्या रूपाने आणि 5 पुरुष बाणांनी स्त्री पुरुषांना मोहित करून सृष्टीचे सनातन कार्य कर. तुझ्यासमोर त्रैलोक्यातील कोणीही उभा राहू शकणार नाही. मी, विष्णू आणि रुद्र सर्वजण तुला वश होऊन राहू. इतर तर तुझ्या समोरचे उभे राहू शकणार नाही. तू गुप्तपणाने सर्वांच्या शरीरात राहून त्यांच्यासाठी सुखाचा उद्देश हो. तुझ्या पुष्पबाणांनी सर्वांची मने वेधले जातील. तू त्यांच्या मनात सदैव जागृत राहशील. तुझे हे कार्य सृष्टीप्रवर्तक रूपाचे असेल. माझे पुत्रच तुला नाव देतील. मी त्यांच्याकडे पाहिले आणि मी कमलासनावर बसलो. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, माझा अभिप्राय जाणून मारीची आदी ऋषींच्या एकमेकांशी विचार विनिमय केला. माझ्या मनापासून उत्पन्न झालेल्या पुरुषास ते म्हणाले, तू आमचे व ब्रह्मदेवाचे चित्त विचलित केलेस, म्हणून तुला मंथन असे म्हणतील. जगात तुझ्यासारखा सुंदर आणि कामरूप कोणी नाही, म्हणून तुझे दुसरे नाम कामरूप असे असेल. मदाचा प्रादुर्भाव करणारा म्हणून तू मदन, आणि तुला दर्प असल्यामुळे कंदर्प अशी देखील नावे असतील. तुझ्या एवढ्या कोणाही पराक्रमी नसेल. दक्षाची एक कन्या तुझी पत्नी होईल. कामदेवांनी आपल्या पुष्परूपी 5 बाणांचा रोचक, हर्षण, मोहन, पोषण, मारण अशी 5 नावे दिली. त्याने या बाणांची परीक्षा घेण्यास प्रयत्न केला. कोणावर काय परिणाम होतो हे कामदेवास पाहायचे होते. त्याने प्रख्यात खेचताच सुगंधित असा वायू वाहू लागला. त्यामुळे सर्वजण मोहित झाले. सर्वांच्या मनात कामविचार जागृत झाले. हे पाहून कामदेवाचा आत्मविश्वास जागृत झाला. त्यावेळी धर्मराज तेथे उभे होता. सर्वांच्या मनात पापबुद्धी निर्माण झालेली पाहून त्याला फार दुःख झाले. त्याने शंकराचे स्मरण केले. त्यावेळी आर्तभावाने दिलेली हाक ऐकून शंकरजी तेथे प्रकट झाले. शंकरजी मला म्हणाले, विधाता, संध्या ही तुझी कन्या, तर मग तिच्याविषयी तुझ्या मनात कामविचार कसा काय निर्माण झाला? वेद तुझ्या मुखात आहेत तर पण तू सर्व ज्ञान तू विसरलास. तुझा विवेक कोठे गेला? एका स्त्रीला पाहून तुझे मन मोहित झाले. धिक्काराचो. शंकराचे बोलणे ऐकून मला दरदरून घाम फुटला. मी काम विचाराचा त्याग केला. त्या समयी दक्षाच्या घामातून एक कला उत्पन्न झाली. ती सर्वगुण संपन्न आणि अतिशय सौंदर्यवान अशी होती. तिचे नाव रती. तिचे रूप पाहून अनेक ऋषी मोहित झाले. निर्दोष अशा संध्येमुळे अनेक पितरांची सृष्टी अस्तित्वात आली. धर्मामुळे महादेव प्रकट झाले. त्यांनी ऋषींना आशीर्वाद दिला. ते निघून गेले. मला कामदेवाचा खूप राग आला. त्यामुळे मला लज्जित व्हावे लागले. मी त्याला शाप दिला, शिवनेत्रातील अग्नीने तू भस्मभात होशील. कामदेव घाबरला. त्याने उपशाप मागितला. मी पुन्हा सांगितले, शिवजी ज्यावेळी विवाह करतील, पार्वती बरोबर त्यांचा विवाह झाला की तुला दुसरे शरीर प्राप्त होईल. हा उपशाप ऐकून कामदेव व सर्व ऋषीमुनींना समाधान प्राप्त झाले. मी निघून गेल्यावर सर्वजण आपल्या स्थानी निघून गेले. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, त्यानंतर कामदेव व रतीचा विवाह झाला की नाही हे सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, ही मुनी. दक्ष कामदेवांना म्हणाले, मदना, माझी कन्या रती आहे. ती तुझ्याप्रमाणे सर्वांग सुंदर आहे. ती सुशील आहे. तुला ती सर्व गोष्टींनी अनुरूप आहे. तिचा स्वीकार करावा. मी सदैव तुझ्या समवेत राहीन आणि तुझ्या इच्छेला पलीकडे जाणार नाही. मदनाने या गोष्टीस तात्काळ संमती दर्शवली. त्या दोघांचा विवाह उत्तम प्रकारे संपन्न झाला. शास्त्रविधीप्रमाणे कन्यादान झाले. विवाहामुळे मदन आणि रती अतिशय सुखावले. रतीच्या सौंदर्यावर मदन मुग्ध झाला होता व मदनावरून रती जीव ओवाळून टाकण्यास तयार होती. दोघांचे एकमेकांवरचे अत्यंत प्रेम होते. या प्रेमामुळे त्याला आपल्या शापाचा देखील विसर पडला. आनंदाच्या रथात बसून दोघेजण प्रेमाच्या राज्यात राज्य करत होते. प्रेम व जीवनाचे प्रमुख सूत्र आहे. ह्या दिव्य प्रेमाने दुःखाचा विसर पडत असतो. सारी सृष्टी आनंदाने नटलेली दिसत असते. अंतरंगात प्रेमाची बाग फुललेली असते. तिचा सुगंध हृदयात आणि बाहेर सदैव नांदत असतो. सूत म्हणाले, श्रोतेजन हो, मदन व आणि स्त्री याच्या विवाहाची कथा ऐकून मुनिश्रेष्ठ नारद अतिशय प्रसन्न झाले. शिवजींचे स्मरण करून ब्रह्मदेवाला म्हणाले, तुमचे यक्षादी स्वस्थानी निघून गेल्यानंतर पितरांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरलेली संध्या कोणीकडे गेली तिची कथा सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, संध्येचे तपश्चर्या
करून देहत्याग केला. मग ती महातिथीची कन्या झाली. तिचे नाव अरुंधती झाले. ती व्रताचे पालन करत होती. तिने वसिष्ठांशी विवाह केला. ती श्रेष्ठ प्रतिव्रता होती. त्यानंतर संध्या चंद्रभाग नावाच्या श्रेष्ठ पर्वतावर गेली. वसिष्ठांनी तिला शास्त्रशुद्ध तप कसे करावे सांगितले. ते संध्येला म्हणाले, तू शिवजींचे स्मरण करून त्यांच्या हृदयात धारण कर. ते चारही पुरुषार्थ देणारे आहेत. तेच सर्व विश्वाचे जनक आहेत. त्यापासून सारे विश्व निर्माण झाले आहे. त्याचेच मनोभावे भजन कर. भजन ही श्रेष्ठ साधना आहे. शंभूच्या साधनेने तुझी मनोकामना पूर्ण होतील. इच्छित फलाची प्राप्ती होईल. ओम नमः शिवायचा निरंतर जप करत जा. तू मौनात राहून शिवपूजन कर. उपवास करून तप केले की इच्छित मनोरथ पूर्ण होते. निस्वार्थ भावनाने शिवाची पूजा कर. तुझी आराधना निश्चित सफल होईल. वसिष्ठांनी संध्येला उपदेश करून ते निघून गेले. शिवशंकरेकडून संध्येला कशा प्रकारे वरदान मिळाले व समोर पार्वती आणि शंकरांचे मिलन कशा पद्धतीने झाले हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शिवपुराणातील पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत पार्वतीपते शिव हर हर महादेव. शंभो शंकरा. हर हर महादेवा.